जालन्याच्या अंबडनगर परिषद निवडणुकीमध्ये यंदा भाजपा आणि शिंदे गटाची शिवसेना आमने-सामने उभी राहिली आहे। अनेक वर्ष खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यामध्ये असलेली अंबडनगर परिषद भाजपाने आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आता ती परत मिळवण्यासाठी भाजपा समोर शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचं मोठं आव्हान उभं करत सध्या दिसतायत। यंदा मात्र निवडणुकीची गणितं बदललेली असून अंबडमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। बघूयात। राज्यातील नगर परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय प्रचारांना देखील आता वेग आलेला आहे। मी सध्या जालन्याच्या अंबड शहरात उभा आहे आणि या ठिकाणी भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत। यापूर्वी भाजपची सत्ता या नगरपालिकेवर होती, मात्र यावेळेस भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत। त्यामुळे यंदा भाजप समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। आपण जर बघितलं तर अंबड नगरपालिकेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे आणि या ठिकाणची जनता नेमक्या कोणत्या उमेदवाराला विजयी करते हे आता आगामी काळात समजणार आहे। भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या देवयानी केदार कुलकर्णी आपल्यासोबत आहे। ताई, काय सांगणार निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे, प्रचार कसा सुरू आहे, कुठले मुद्दे धरून तुम्ही ही निवडणूक लढत आहात? आमचा प्रचार जोरात चालू आहे। प्रत्येक घरात जवळजवळ 3 ते 4 राऊंड माझे झालेले आहेत आणि मेन तर पाण्याचा प्रश्न अंबडमध्ये मोठा आहे। आमदार साहेबांनी अंबडसाठी पाणी राखीव ठेवलेलं आहे जायकवाडी धरणामध्ये आणि तिथनं पाईपलाईनसाठी त्यांनी 133 कोटी पण मंजूर केले आहेत आणि त्याचं अंमलबजावणी ते लवकरच करणार आहेत। त्याच्या कोणकोणते मुद्दे समोर ठेवून तुम्ही निवडणूक लढणार आहात आणि कसं आव्हान असणार या निवडणुकीत? मेन प्रश्न तर पाणी, रस्ते आणि लाईट काही प्रमाणात, महिलांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देणार, CCTV कॅमेरा आणि वॉशरूम्स जे महिलांसाठी गरजेचे असतात आठवडी बाजारामध्ये वगैरे, ते पण आम्ही आयोजन करणार आहोत। त्याचे म्हणजे विकासाच्या मुद्द्याला धरून तुम्ही निवडणूक लढत आहात? हो। आपल्यासोबत केदार कुलकर्णी आहे। दादा, काय सांगणार की निवडणूक जवळ आलेली आहे, कसा प्रचार चालू आहे, लोकांचे काय म्हणणं आहे? प्रचार तर तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरून दिसेल की आमचे कलर 2-4 शेड डाऊन झालेले आहेत। नक्कीच प्रचारात आम्ही चांगली आघाडी घेतलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शहर हे भाजपमय होईल अशी परिस्थिती आजची तरी नक्कीच आहे। अंबड नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना, शिंदे गटाकडून रिंगणात उतरलेल्या सना मुस्तकीम पटेल आहेत। ताई, काय सांगणार, निवडणूक जवळ आलेली आहे, कसा प्रचार चालू आहे? प्रचार अच्छा चालू है। अभी मतलब जा रहे हैं हम घर पर, अच्छा रिस्पॉन्स भी आ रहा है हमारे लिए। काय म्हणणं, काय लोकांचं, समस्या काय लोकांच्या? कचरे की समस्या है, पानी की समस्या है और बच्ची जो अभी गुम गई थी, लड़कियां सेफ नहीं है, उसके ऊपर करेंगे। तयारी जोरदार चालू आहे आमची। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकणार आहोत, कारण की इथं 18 दिवसाला पाणी येतं आणि घाण, सगळी घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे। शहरात पूर्ण मोकाट जनावरे फिरलेले आहे, बोगस रोड रस्ते झालेले आहे। श्रद्धा चांगले या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मैदानात उतरलेले आहेत। ताई, काय सांगणार, अवघे काही दिवस प्रचारासाठी बाकी आहेत, कसा प्रचार सुरू आहे, कोणत्या मुद्द्यांना धरून तुम्ही निवडणूक लढणार आहात? आम्ही जनतेचे, आम्ही पण देखील सर्वसामान्य घरातील स्त्री आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या काय गरज आहे हे जास्त समजून घेता येते। लोकांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पाणी प्रश्न, रस्त्यावरील दिवे, भुयारी गटार, सगळ्यांच्या रस्त्यासमोर रोड नाही आहेत काही काहींच्या ठिकाणी। भाजपनी 9 वर्षात काहीच काम केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे जनता त्यांच्यावर खूप त्रस्त झालेली आहे। त्याच्यामुळे जनता आता योग्य उमेदवाराला निवडून देईल अशी मी आशा करते। शहरातील विकासाचे मुद्दे काय आहेत, कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक होणार आहे, आपण हे सर्वसामान्य लोकांकडून जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार की निवडणूक तोंडावर आहे, कुठले विकासाचे मुद्दे आहेत, अडचणी काय आहेत? अंबड शहरात गेल्या अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे, कारण की या शहरात 14 ते 15 दिवसाला नळाला पाणी येतं। त्यामुळं सर्वात प्रथम येणाऱ्या उमेदवारांनी हे शहराच्या पाण्याची समस्या सोडणं अपेक्षित आहे आणि रस्त्याचे पण खूप मोठे प्रश्न आहेत, अनेक गोष्टी आहेत, PR कार्डचा विषय आहे, ते सर्व प्रश्न सुटणं जनतेच्या दृष्टीने हेच आहे, महत्त्वाचे आहे। आगामी निवडणूक जी ती विकासाच्या मुद्द्यावर होईल आणि सर्वसामान्य जनता ही विकासाला मतदान करेल अशा प्रतिक्रिया अंबड येथील नागरिकांनी दिलेल्या आहेत। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।